सगळ्यांना जार. आज मी आयलो घुमट क्वीनचे घरा, माझी सिस्टर इन लॉ युलांडा. ना ती बनवणार आहे प्रॉन्स पुलाव आणि प्रॉन्स फ्राय. माहिती नाही, जो पण मी येतो तो ती तेच डिश बनवत. स्पेशालिटी आहे बट इट इज व्हेरी टेस्टी. जैसे जरीनाबाईंनी सांगितलं का तिने इंट्रोडक्शन मध्ये घुमट क्वीन बोललं, मग आपण घुमट नाही आहे बट तिचे वेलकम मनी आज ऐसं झालंय बोलतान तैसं झालंय. जरीना आमचे घर आलंय अखे घरान, जेवणाचा काय वास पसरलाय अरे गो अखे गावान, जेवणाचा काय वास पसरलाय. लेट्स गो टू द किचन. तर आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेऊन खलबत्त्यामध्ये त्याला ठेचिलंय न. आता प्रॉन्स मनी आपू मॅरिनेशनसाठी सॉल्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, एक लिंबू अर्धा कापूनशी त्याला थोडा स्क्वीज करूया. हल्दी न मसाला, या आपला बॉटल मसाला घेऊ शकता, नाही तर तुमच्या मेरेकनचा रेड चिली पावडर असेल. मी कश्मीरी मिरची पावडर नाही घातला आहे, हे टेस्टसाठी घातलं आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपले मेन राईससाठी आणि पुलावसाठी जे आपण बघूया पुढे जाऊन काय काय घालता होते. आता आपू आपले वेसलमनी टोपामनी का ज्यान तुम्ही बनिता त्यान तेल न घी या दोन्ही मिक्स करूनशी त्याला हीट करूया. त्यामनी सगळे आपले अख्खे मसाले घालूया. तर मी घालते तेजपत्ता, दालचिनी, 2 एलच्या, 4-5 लवंग, थोडं ब्लॅक पेपर, काली मिरी अख्खे न जिरा. हे सगळं तेल न घी गरम झाल्यावर आपण घालूनशी 2 मिनिटासाठी त्याला स्टर करूया. आता मी 2 मोठे कांदे घेतले, आपण 3 बारके बी घेऊ शकता. याला तुम्ही फाईनली चॉप बी करू शकता. मी जस्ट स्लाइस करूनशी घातले, थिनली स्लाइस केले. एक अख्खा मोठा टमॅटो. कांदा न टमाटो थोडं कुक झाल्याचे मगशी त्यामध्ये आपले ड्राय मसाले घालूया. जसं हल्दी, मी बॉटल मसाला घातला आहे, धनिया पावडर, जिरा पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर. त्याच्या मगशी जिंजर गार्लिक पेस्ट. आता आपण मॅरिनेशनमध्ये बी घातलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट, तर यामध्ये आपण त्या हिसाबाशी घालूया ना. आपण जी ठेचील ती ग्रीनवाली पेस्ट का मिक्सचर त्याला ॲड करूया. याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुक करायचं आहे. आता याला झाकण देऊनशी थोडं टाईमसाठी आपण कुक होऊन देऊया, म्हणजे जसपर्यंत त्यामधचं तेल म्हणजे ऑइल थोडं थोडं रिलीज नाही होईल. आता तुम्ही जर बघितलं तर त्यामधचं तेल थोडं थोडं रिलीज झाले. या स्टेजवरती आपण त्यामध्ये बटाटी ॲड करूया. म्हणजे एक पटेटो मिनी मोठा घेतला, जर तुमचे मेरे नाही तर तुमच्या चॉईसच्या हिसाबाशी. जर तुम्हाला जास्ती पटेटो बरे वाटतात पुलावमध्ये तर जास्ती घालू शकता. मिनी एक बटाटा 1 पटेटो यामध्ये घातला आहे. याच्या मगशी आपले मॅरिनेट केलेले प्रॉन्स जे होते ते घालूनशी मिक्स करूया ना. सॉल्ट ॲज पर टेस्ट. परत आपण सॉल्ट मॅरिनेशनमध्ये घातलं तर ते ध्यानात ठेवूनशी आपण यामध्ये सॉल्ट घालूया टेस्टच्या हिशोबाशी आपले ना. आपण ईस्ट इंडियन हाव तर मी तर ज्या मसाल्यान पाणी घालून ते बी वती तू, सो वी शुडंट वेस्ट ना. तर जे बी आपली मॅरिनेशनचा मसाला होता त्या सगळ्यांनी पाणी घातलं. आता मी यामध्ये 1.5 कप राईस घालते. सोक केलेला राईस होता यो, हार्डली हाफ एन आवर सोक केलता. राईस घालून मिक्स करूया ना. त्यामध्ये बॉइलिंग वॉटर घालूया. तर गरम पाणी, बिकॉज राईस विल कुक फास्टर अँड इझियर ना. याची मगशी गरम मसाला अँड मी अर्धा मॅगी क्यूब घालते. तुम्ही चिकन क्यूब बी घालू शकता ना. आय जस्ट प्रिफर व्हेज मॅगी क्यूब, तर ते मी घातलं यामध्ये. पाणी बी ॲज पर तुमचं रिक्वायरमेंट घालायचं आहे ना. एक बॉईल आल्यावरती गॅस तत्पर्यंत स्लो फास्ट ठेवायचा होता. आता गॅस स्लो करूनशी कवर करून ठेवा. आता या काठीला काय बोलतात माहिती नाही. माझी मम्मी घरा राईस आपलं तुटलं नाही पाहिजे तर या काठीशी मिक्स करायची. अँड या दिस इज आवर पुलाव. आता आपल्या नेक्स्ट मॅरिनेशनसाठी जे आपलं प्रॉन फ्राय होतं त्याचे मॅरिनेशनसाठी यू हॅव टू स्क्वीज अ लिटिल, मे बी क्वार्टर लाईम. मी जो लाईम त्यामनशी रेलता पहिले मॅरिनेशनशी ते घातलं आहे.
जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करूया जुरूसा, आणि सगळे आपले ड्राय स्पायसेस जे हन. ये अराउंड 15-16 असे प्रॉन्स असतील मीडियम साईजचे. तुम्ही सेम बिग प्रॉन्स सांगा ते बी करू शकता ना. परत एकदम थोडासा फॉर टेस्ट मी क्यूब ॲड करते यामध्ये, आणि सॉल्ट ॲज पर टेस्ट. मी यामध्ये रेड चिली पावडर खूप थोडासा घातला आहे, व्हेरी लिटल जस्ट फॉर कलर. आता आपण यामध्ये रवा, चावलाचं पीठ, बेसन आणि कॉर्नफ्लॉवर या सगळं ॲड करूनशी थोडंसं पाणी घालून याला मिक्स करूया. जास्ती पाणी नाही, यू हॅव टू कीप इट ड्राय. थिक पेस्ट सारखं ठेवायचं आहे. आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करूनशी त्यान हे प्रॉन फ्राय करायला घालूया ऑन मीडियम फ्लेम. आता लोवरती ठेवून आपण 2-3 मिनटासाठी याला कवर करूया, आणि ओपन करूनशी आता मीडियम फ्लेमवरती आपण त्याला कुक करूया. जसपर्यंत हे क्रिस्पी होताना आपल्याला याला फ्राय करायचं आहे. अँड वन्स दे आर फ्रायड दे विल लुक लाईक दिस. ते आपले प्रॉन्स फ्राय झाले आणि बरे क्रिस्पी. सो दॅट इज द फ्राईड प्रॉन. दॅट इज आवर लंच फॉर टुडे. आणि आम्ही थम्स अप सांगा ती एन्जॉय केलं.